हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर आजचा होता नवरात्रीतील म्हणजेच 9वा दिवस आणि आज होती अष्टमी आणि आजचा जो कलर होता तर तो होता गुलाबी कलर। त्यामुळे माझ्याकडे देवी आईची जी गुलाबी कलरचे वस्त्र आहे तर ते माझ्याकडे नव्हते, त्यामुळे जो पीस होता माझ्याकडे गुलाबी कलरचा तर त्याचेच वस्त्र मी देवी आईला परिधान करणार होतो। कारण म्हणजेच जे काही मला कलर यूज होतात पूजेमध्ये, म्हणजेच आपण जे काही वस्त्रांचे कलर चेंज करत असतो तर माझ्याकडे त्या वस्त्रांमध्ये गुलाबी कलर नव्हता, त्यामुळे माझ्याकडे जे गुलाबी कलरचा पीस आहे तर याचेच मी वस्त्र तयार केले होते। आणि एकदम सोप्या आणि साधी पद्धत आहे, म्हणजेच हे देखील वस्त्र एका मिनिटामध्ये तयार होऊन जाते। फक्त ज्या काही मिऱ्या आहेत तर आपल्याला त्या रात्रीच म्हणजेच पाडून ठेवायच्या आणि त्याला सेफ्टी पिनने सिक्युअर करून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला वेळेवर जास्त वेळ म्हणजेच लागत नाही पूजा करण्यासाठी किंवा ते वस्त्र देवी आईला परिधान करण्यासाठी। तर तुम्ही बघू शकता तर जे म्हणजेच दोन्ही पिसांचे जे दोन टोक असतात तर तिथे आपल्याला सेम साईजच्या म्हणजेच मिऱ्या पाडून घ्यायच्या आणि सेफ्टी पिनने त्यांना कव्हर करून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला नंतर जास्त टाइम लागत नाही। आणि तुम्ही बघू शकता तर कळसाला देखील ते खूप छान प्रकारे एकदम म्हणजेच बसल्या गेलं आणि तुम्हाला जशी हाईट पाहिजे तर तुम्ही ते देखील म्हणजेच कमी जास्त करू शकता। आणि जे काही उरलेला भाग असतो तर तो तुम्ही मागच्या साईडला देऊ शकता। आणि याच्यावरतीच म्हणजेच मॅच करणारं म्हणजेच जी ओढणी होती तर ती मी लाल कलरची यूज केली होती, तर तुम्ही बघू शकता। आणि अशा गुलाबी कलरवरती जी गोल्डन ज्वेलरी आहे तर ती खूप सूट करते, त्यामुळे जी काही ज्वेलरी मला देवी आईला परिधान करायची होती तर ती देखील मी अशा प्रकारे म्हणजे साईडला काढून ठेवली होती, जेणेकरून आपल्याला वेळेवर म्हणजे जास्त वेळ लागत नाही। जेणेकरून तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की जी काही आपल्याला देवी आईची सेवा किंवा पूजा करायची असते तेव्हा जे काही पूजेला साहित्य लागणार असतं, किंवा तुम्ही जर देवी आईला अशा प्रकारे 9 दिवस 9 कलरचे वस्त्र किंवा परिधान करणार असाल, नाहीतर मग तुम्ही ज्वेलरी देखील एकच ठेवू शकता, म्हणजेच 9 दिवस देखील तुम्ही एकच ज्वेलरी यूज करू शकता। पण मला तरी म्हणजेच अशा प्रकारे देवी आईला डेकोरेट करायला आवडतं, त्यामुळे जी काही ज्वेलरी आहे तर ती मी दररोज म्हणजेच वेगवेगळी यूज करत असतो। तर तुम्ही बघू शकता तर हे जर कालचा मोरपंखी कलर होता तर तो देखील देवी आईचं वस्त्र मी काढून घेतलं आणि त्यानंतर जे गुलाबी कलरचं देवी आईचं वस्त्र होतं तर ते मी देवी आईला परिधान केलेलं आहे। आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो गजरा आहे तर तो देखील मी देवी आईला परिधान करून घेतला। त्यानंतर देवी आईची पंचोपचार पूजा तर अगोदरच आपली झालेली आहे आणि देवी आईचं जे लुक आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे झालेलं आहे। जे काही मला फुलं देवी आईला अर्पण करायची होती तर ती देखील मी अर्पण करून घेतली। यानंतर जी आता आरती आहे तर ती देखील माझी कंप्लीट झालेली आहे। त्याचबरोबर आज कन्यापूजन देखील आहे, त्यामुळे ज्या कन्या आहेत तर त्या देखील मी पूजनासाठी बोलवल्या होत्या। तर कोणी हे पूजन म्हणजेच पंचमीला करतं, तर कोणी अष्टमीला करतं किंवा कोणी नवमीला करतं। तर आमच्या इकडे तरी म्हणजेच अष्टमी किंवा नवमीला अशा प्रकारे करतात। तर मी देखील म्हणजे तिथं रूमवर राहतो, त्यामुळे म्हणजेच मी जास्त स्वयंपाक वगैरे काही केला नाही, फक्त गोड म्हणून म्हणजे शिरा केला होता, तर तो तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये दिसेलच। तर जी काही देवी आईची सेवा मला करून घ्यायची होती तर ती मी अशा प्रकारे करून घेतली। आणि जो मुखवटा होता तर तो मुखवटा देखील मी आज क्लीन करून घेतला थोडासा, कारण त्याच्यावरती जेव्हा आपण हळदी कुंकू लावतो तर जी हळद किंवा कुंकू आहे तर ते थोडं त्याच्यावरती पडतच राहतं, त्यामुळे शक्यतो तर मी तशा प्रकारेच करतो। आणि अष्टमीला तुम्हाला माहीतच असेल की आपल्याला उपवास असतो, तर ज्यांना म्हणजेच रात्रीचे 9 दिवस उपवास धरणं शक्य होत नाही तर ते अष्टमीला उपवास धरतात। तर मी देखील म्हणजेच अष्टमीला उपवास धरला होता। आणि त्याचबरोबर आज देवी आईची जी ओटी आहे तर ती देखील भरायची होती, म्हणजेच ज्या काकू मी बोलवल्या होत्या पूजनासाठी तर त्यांच्याच मुली वगैरे होत्या, तर त्यांनाच मी देवी आईची जी ओटी आहे तर ती भरण्यासाठी मी सांगितलं होतं, तर त्यांनी देखील भरून घेतली। आणि जे काही मला सामान लागणार होतं पूजेसाठी किंवा ओटी भरण्यासाठी किंवा जे मुलींना देण्यासाठी तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व काढून घेतलं होतं। देवी आईचं जे ओटीचं सामान आहे तर म्हणजेच आमच्या इथे तरी भेटत नाही, पण म्हणजेच कामानिमित्त मी थोडंसं बाहेरगावी गेलो होतो, त्यामुळे मला तिथं सर्व जे साहित्य आहे तर ते मिळून गेलं होतं। त्याचबरोबर जी देवी आईला आपण चुनरी अर्पण करतो तर ती देखील मला मिळून गेली होती। त्यानंतर म्हणजेच मी 5-5 वस्तू दिल्या, तर तुम्ही बघत असाल एक टिकलीचं पॉकेट, त्याचबरोबर एक मेहंदीचा कोन, एक क्लचर आणि एक फळ आणि एक रबर, अशा प्रकारे मी ज्या 5 वस्तू आहेत तर त्या 5 मुलींना देणार होतो। आणि त्या काकूंना देखील मी अगोदरच सांगून टाकलं होतं की म्हणजेच मला 5 मुली हव्या आहेत पूजेसाठी, त्यामुळे त्या काकू म्हणल्या म्हणजेच मिळून जातील। आणि जे देवी आईचे ओटीचं सामान आहे तर ते तुम्हाला माहीतच असेल, तर माझ्यापेक्षा जास्त तर तुम्हालाच माहिती असेल की आपण म्हणजेच ओटी कशा प्रकारे भरतो किंवा ओटीमध्ये आपल्याला कोणकोणतं साहित्य लागतं। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओटीमध्ये पीस आणि नारळ, तर जो खण आहे माझ्याकडे तर तोच मी या पूजेमध्ये यूज केला होता। आणि देवी आईसाठी देखील म्हणजेच मी एक एक्स्ट्रा अशा प्रकारे साहित्य आणलं होतं, तर त्यामध्ये आपल्याला खोबरं, त्याचबरोबर म्हणजे नारळ किंवा तांदूळ अशा प्रकारे त्याच्यामध्ये आपल्याला ओटीचं सामान लागतं। आणि एक म्हणजेच मी पुढे सेपरेट देवी आईसाठी आणली होती, जेणेकरून त्यामध्ये सर्व जे अलंकार असतात तर ते देवी आईचे होते, म्हणजेच त्याच्यामध्ये सर्व शृंगार येऊन जातात। आणि त्यानंतर तुम्हाला माहीतच असेल की कोणतीही म्हणजे जेव्हा मी सेवा वगैरे करतो तर तेव्हा डेकोरेशन मला करायला खूप आवडतं। आणि रांगोळ काढली की आपली जी सेवा आहे तर ती सर्व म्हणजेच सफल झाल्यासारखी वाटते आणि दिसायला देखील खूप छान दिसते। तर मला म्हणजे जिथे देवी आईची जी ओटी होती तर तिथे चौरंगावर ठेवायची होती, त्यामुळे साईडला अशा प्रकारे मी
मी रांगोळी काढून घेतली आणि खरंच हे जे रांगोळीचे साचे आहेत तर ते खरंच खूप युजफुल ठरतात. कारण जेही जॉबला वगैरे असतील तर त्यांना माहीतच असेल की आपल्याकडे जास्त टाईम तर नाही आहे कारण रांगोळी वगैरे काढण्यासाठी, आणि रांगोळी काढायचं म्हटलं तर बराचसा टाईम आपला रांगोळीमध्ये जातोच. त्यामुळे अशा प्रकारचे जे साचे आहेत तर ते खरंच खूप युजफुल ठरतात. त्यामुळे मी तरी शक्यतो अशा प्रकारच्या साच्यांचा यूज करत असतो. आणि त्यानंतर देवीची जी ओटी होती तर ती मी अशा प्रकारे ठेवून घेतली. आणि हे जे कवडीचे दिवे तुम्ही बघत आहात तर हे खरंच कोणत्याही पूजेमध्ये जेव्हा आपण यांचा यूज करतो तर आपली ती पूजा उठून दिसते, म्हणजेच खूप छान प्रकारे दिसते. आणि त्यानंतर सर्वात मोठं टास्क म्हणजे रूमच्या बाहेर देखील मला रांगोळी काढायची होती. कारण रांगोळी काढायला देखील म्हणजेच मला थोडीशी आवड आहे, त्यामुळे जी रांगोळी आहे तर ती देखील मी काढून घेतली. आणि तुम्ही बघत आहात तर ज्या पायऱ्या आहेत तर त्याच्या साईडला म्हणजे साच्याच्या यूजने मी रांगोळी काढून घेतली. कारण तिथे रांगोळी काढायचं म्हटलं की बराचसा टाईम त्याच्यामध्ये जातो आणि साच्याने रांगोळी काढायचं म्हटलं की लवकर लवकर होऊन जाते. आणि त्यानंतर छोटंसं फूल म्हणजेच मी दारी देखील काढून घेतलं. तर ते देखील काढल्यानंतर जे काही प्रसाद मला तयार करायचा होता तर तो माझा आता एकीकडे चालूच होता. तर म्हणजेच शिराचाच मी प्रसाद देणार होतो, म्हणजेच आपल्याला कळसाला दाखवायचं नाही आहे. पण ज्या कन्यापूजनासाठी मी कन्या बोलवल्या होत्या तर त्यांना मी हा प्रसाद दिला. कन्यापूजनाचा म्हणजेच व्हिडिओ मला करता आला नाही, त्यामुळे त्यांचे जे फोटोज आहेत तर ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दिसतीलच. नवरात्रीचा 8वा दिवस हा दुर्गाष्टमी म्हणून ओळखला जातो आणि या दिवशी देवी महादेवीच्या 8व्या रूपाची म्हणजेच महागौरीची पूजा केली जाते. महागौरी अत्यंत तेजस्वी आणि स्वच्छ शुभ्र रंगाची असून ती भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यास सक्षम मानली जाते. या दिवशी देवीला नारळ अर्पण करणे शुभ मानले जाते. नवरात्रीच्या 8व्या दिवशी माता महागौरीची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. देवीचे स्वरूप 4 हातांनी सजलेले असून तिचा रंग पांढरा आहे. सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालून देवीची पूजा करावी. पांढरे फूल आणि नारळ अर्पण करून आरती करावी. या पूजेमुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात. नवरात्रीच्या 8व्या दिवसाला महाअष्टमी असेही म्हणतात. हे मंगलदायी आणि शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार मातेची पूजा करणे शुभ मानले जाते. तसेच सर्व समस्या दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात. माता महागौरीला अर्धांगिनी म्हणून पूजले जाते. माता देवीची मनोभावे पूजा करावी. या दिवशी नवदुर्गेच्या सिद्धिदात्री रूपाची पूजा करण्यात येते. पौराणिक मान्यतेनुसार देवी महागौरी ही शिवाची अर्धांगिनी म्हणून ओळखली जाते. महागौरीची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. पौराणिक कथेनुसार महागौरीचे आपल्या भक्तांवर मुलांप्रमाणे प्रेम आहे. ती महादेवाची पत्नी म्हणून ओळखली जाते. महागौरीची पूजा केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते. तसेच ज्या लोकांच्या वैवाहिक जीवनात सतत समस्या येत आहेत त्यांनी महागौरीची पूजा करावी. आता माझा जो शिरा मला बनवायचा होता तर तो माझा कंप्लीट बनवणं झालेला आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर त्याला म्हणजेच मी वाफेवरती होऊ दिलं थोडंसं आणि म्हणजे शूट करण्यासाठी अशा प्रकारचे स्टँड आहे तर त्याचा मी इथे यूज करणार होतो, पण नंतर मला शूट करता आला नाही. तर तुम्ही बघू शकता तर तो पहिला जो होता तर तो छोटासा हॉल होता आणि त्यानंतर ही साईडलाच म्हणजेच किचन आहे आणि किचनमध्ये जे देवघर आहे तर ते मी तयार केलं आहे. यानंतर म्हणजे प्रसाद देण्यासाठी म्हणजेच अशा प्रकारचा मी कागदांचा यूज केला होता आणि कन्यांचे पाय धुण्यासाठी अशा प्रकारे जी भांडी लागणार होती तर ती देखील मी सेपरेट काढून घेतली होती.